आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी आता तुमच्या समोर पुरावाच ठेवतो. मी एका क्लायंटला घेऊन जेवायला गेलो होतो. तिथे मला मैत्री मॅडम दिसल्या. मी त्यांच्याशी बोलायला जाणार होतो. मॅम ऑर्डर प्लीज. आय एम वेटिंग फॉर समवन. ओके मॅम. आय एम व्हेरी 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 सॉरी मॅम. नाही म्हणजे व्हेरी व्हेरी सॉरी मॅम. खरंच म्हणजे काय झालं, आज बसला खूप गर्दी होती ना, त्यामुळे इथे पोचायला उशीर झाला. तुम्हाला उगाच माझी वाट बघत बसावं लागलं असेल ना. इट्स ओके. नाही नाही मॅम, अहो एकदा गेलेली वेळ परत येत नाही. त्यामुळे मी वेळेच्या बाबतीत नेहमी खूप पर्टिक्युलर असतो, पण नेमकं आज त्या बसमध्ये गर्दी आणि. यशवर्धन, इट्स ओके, रिलॅक्स. बोला. काय बोलू? तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं म्हणून आज आपण इथे भेटलोय ना. हा, खरं सांगू का, आज सकाळी ब्रेकफास्ट करताना माझ्या मनात असा विचार आला की वाय नॉट आपण आज एकत्र लंच करूया. म्हणून जसा मनात विचार आला तुम्हाला त्वरित मेसेज केला. काय झालं? नाही म्हणजे सॉरी मॅम, नेमका ना आज माझा उपवास असतो आणि मी डायरेक्ट रात्री उपवास सोडत. ओ, आय एम सो सॉरी. नाही 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 नाही, मी विचारही केला नाही की असं काहीतरी असू शकतं. इट्स ओके, इट्स ओके. नाही म्हणजे तुम्ही लंच करा ना, मी तुम्हाला कंपनी देतो. मला ज्यूस चालेल. मी पण ज्यूस पिईन. मॅम प्लीज, उपवास माझा आहे. तुम्ही कशाला स्वतःची उपासमार करून घेताय. मीही तुमच्या बरोबर उपवास करते असं म्हणूया, आणि मलाही तेवढंच पुण्य मिळेल. हो, 2 वॉटरमेलन ज्यूस. एक्सक्यूज मी, एक विदाउट आईस. दोन्ही पण विदाउट आईस. ओके मॅम. मला वाटतं ज्यूस यायला बराच वेळ लागेल ना. हो, मे बी. हां, तोपर्यंत आपण जर असं फक्त शांत बसून राहिलो तर हॉटेलमध्ये आलोय यापेक्षा मेडिटेशन सेंटरला आलोय असं वाटेल. बोला. काय बोलू? काही बोला, कारण बोलता बोलता 2च मिनिटात तुम्ही मुख्य मुद्द्यावर येणार आहात याबद्दल मला खूप खात्री आहे. प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट इतक्या कॉन्फिडेंटली कशी काय बोलता तुम्ही? त्यामागे माझे काही तर्क असतात, अभ्यास असतो. ओ, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करता तर तुम्ही? नाही नाही नाही, अगदीच तसं काही नाही, पण अभ्यास असल्याशिवाय काही गोष्टींबाबतीत मी बोलतच नाही. इंटरव्ह्यूच्या फॉर्म मध्ये मॅरिटल स्टेटस मध्ये अनमॅरिड असं लिहिलंय. लग्नाबद्दल तुमचं काय मत आहे? ह्या विषयावर तुमचा काही अभ्यास नसेल तर जाऊ दे, आपण हा विषय. नाही नाही, म्हणजे अगदी अगदी तसं काही नाहीये. म्हणजे अभ्यास आहे तर? नक्कीच. म्हणजे लग्न, मला वाटतं लग्न ही फक्त 2 व्यक्तींनी एकत्र येऊन करण्याची गोष्ट नाही, तर 2 कुटुंबांनी एकत्र येऊन करण्याची गोष्ट. म्हणजे दोन्ही फॅमिलीजनी एकमेकांना ऍक्सेप्ट करणं, एकमेकांची सहमत असणं, एकमेकांना मान्यता देणं,
हे गरजेचं आहे, तरच ते लग्न टिकू शकतं. जस्ट क्युरिओसिटी म्हणून विचारते, असा अट्टहास का असतो? कारण माणूस म्हणून हा आपला आदिम कालापासून अगदी अनादी कालापर्यंतचा प्रवास आहे. म्हणजे काही गोष्टी आपल्याला पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करण्याची सवयच आहे. म्हणजे काही जेवणाच्या पद्धती असतील, भाषा, वागण्या बोलण्याची पद्धत, अशा अनेक गोष्टी आपण आधीच्या पिढीपासून पुढच्या पिढीपर्यंत कॅरी फॉरवर्ड करतो. आणि हे हस्तांतर फक्त वैयक्तिक स्वरूपात नाही तर सामुदायिक स्वरूपात घडत आले, अगदी मोठ्या प्रमाणात. त्यामुळे तर माणसाला समाजशील प्राणी असं म्हणतात. बापरे, या सगळ्या मागे एवढा गहन विचार आहे हे मला आजच कळलं. नाही, आपण सोपं करून बोलूया. मला सांगा, लग्नाबद्दल तुमचं काय मत आहे? मला वाटतं लग्न म्हणजे ही थोडी वैयक्तिक बाब असल्यामुळे एकमेकांना समजून घेणं महत्वाचं आहे. ते तर सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. जेव्हा लव्ह मॅरेज होतं तेव्हा असंच तर घडतं ना. दोघं एकमेकांना भेटतात, एकमेकांना जाणून घेतात, दोघांनाही एकमेकांच्या बाबतीत आपण कन्फर्म आहोत अशी जेव्हा खात्री पटते त्यानंतरच ते घरच्यांना इन्व्हॉल्व करतात, बरोबर ना? थँक्यू. स्पष्टच बोलतो. तुमचं लग्न लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज, मला वाटतं दोन्ही पद्धतींमध्ये काही फार फरक नाही आहे. नाही म्हणजे काय होतं, लव्ह मॅरेजमध्ये तुम्ही आधी प्रेमात पडता आणि मग लग्न करता, आणि अरेंज मॅरेजमध्ये आधी लग्न होतं आणि मग नंतर प्रेम जडतंच. तर मला वाटतं दोन्ही पद्धतींमध्ये प्रेम महत्वाचं. कारण प्रेम नसेल तर दोन्ही प्रकारची लग्न टिकूच शकत नाही. फक्त प्रेम पुरेसं नाहीये, आदरही. तुम्ही म्हणत होता तसं आदर हवाच, पण एकमेकांबद्दल काळजी सुद्धा वाटायला हवी ना. हे बघा, मला बाकीच्यांबद्दल काही माहित नाही, पण मी फक्त जेव्हा स्वतःचा विचार करतो तेव्हा लग्नाबाबतीत माझ्या काही गोष्टी आधीच ठरल्या. म्हणजे माझ्या होणाऱ्या बायकोला मी कधीच अडवणार नाही. तिला पूर्ण फ्रीडम असेल, तिला तिच्या करिअरमध्ये जितकं पुढे जायचंय तितकं जाऊ दे. अगदीच जेव्हा तिला माझी गरज असेल त्यावेळेला मी तिथे असेनच, पण इतर वेळी तिचं जग, तिचं आयुष्य हे तिचंच आहे. तुम्ही तुमच्या पत्नीबद्दल खरंच असा विचार करता? होणाऱ्या हो. नाही म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक पुरुषांनी स्वतःच्या पत्नीबद्दल असाच विचार करायला हवा, तरच समाजात स्त्री पुरुष समानता येईल. काय झालं, असं का बघताय? आय एम सॉरी, मी स्पष्टच विचारते. तुमच्या घरच्यांना माझ्याबद्दल काही ऑब्जेक्शन नसेल तर तुम्ही माझ्याशी लग्न करा. तुम्ही मला आवडता हे जरी खरं असलं आणि मी स्वतःहून तुम्हाला लग्नासाठी विचारते हेही खरं असलं तरी माझी एक अट आहे. लग्नाची बोलणी करायला माझा दादा राघवेंद्र तुमच्या घरी येईल आणि त्याला जर तुम्ही पसंत पडलात तरच हे लग्न होईल. तुम्हाला चालेल? तुमच्या दोन्ही प्रश्नांवर माझं उत्तर हो हेच आहे.
यापुढे काय झालं ते तरी आठवते का? काय झालं? कशाचं? कधी? कुणी? अगं किती गोंधळतेस. तुझ्या राजकुमाराबद्दल विचारते मी. तुम्ही दोघं भेटलात, तुमच्या प्रेमाबद्दल एकमेकांशी बोललात, दोघांनी हा विषय आपल्या घरच्यांवर ढकलून दिला. पण त्यानंतर काय? यापुढे काय झालं ते तरी तुला आठवतंय का? तू नको काळजी करूस. जोवर तुला आठवत नाही तोवर मी आहे. तुला गोष्ट सांगणं मी थांबवणार नाही. तर शेवटी राजकुमारच्या लग्नाची जबाबदारी तिच्या भावावर आली होती आणि तिच्या प्रेमाची बातमी त्याच्यापर्यंत पोहोचली होती. सॉरी सर, खरं तर मी असा व्हिडिओ काढणं चुकीचं आहे. पण तुम्हाला हे खरं काय ते कळावं ना, म्हणून मला हे करणं गरजेचं होतं सर. याशिवाय माझा दुसरा कुठलाही हेतू नसल्यामुळे मी आता हा व्हिडिओ डिलीट करून टाकतो. थँक्स. हा व्हिडिओ नसता तर मला कळलंच नसतं की माझी बहीण आणि तिला आवडणारा मुलगा किती प्रगल्भ विचार असेल ते, आणि त्यांचं कुटुंबावर किती प्रेम आहे हेही कळलं नसतं. सर मग आता पुढे काय करायचं? पुढे काय? चांगल्या कामात वेळ कशाला घालवायचा? मुलाच्या कुटुंबियांना भेटायचं आणि लग्नाची बोलणी सुरू करायची. एकदा का मैत्रीचं लग्न झालं ना की माझी चिंता मिटली. नमस्कार स्वामीजी. मी आता आपल्यालाच फोन करणार होतो. हो, मैत्रीच्या लग्नासंदर्भात जरा बोलायचं होतं. मी फक्त आठवण करून द्यायला फोन केलेला आहे. जेव्हा चांगली बातमी येणार तेव्हाच तिच्या सोबत एक वाईट बातमीही येणार आहे. कधी, कुठे, कसं सामोरं जायचं हे आत्तापासूनच ठरवावं लागणार. सर, घर आले. हाय दादा, ऐक ना, आपल्या शाळेत ते यशवर्धन आहेत ना, त्यांच्याबद्दल मला तुझ्याशी बोलायचंय. असं कोण बोलतं डिरेक्टली? किती फ्लॅट होतं हे बोलणं. एखादी छान मोमेंट क्रिएट करून बोलूया का? हा. काय चाललंय ताईसाहेब? काही नाही. मी आल्यावर तुम्ही दचकलात ना? खरं आहे ना? ते तू अचानक आलीस म्हणून दचकाला झालं. हे असं बोलणं पण चोराच्या मनात चालणं असल्यासारखं का वाटतंय? तू पण ना कमलाई, जे काय असेल ते सांगूनच टाका ना. मला दादासोबत एका महत्वाच्या विषयावर बोलायचंय. विषय थोडा अवघडच आहे आणि ह्या विषयावर बोलण्याची माझी पहिलीच वेळ आहे. त्यामुळे मला कळत नाहीये कमलाई, कुठून सुरुवात करू, कसं बोलू. तुमच्या दोघांचं नातंच इतकं गोड आहे की एकमेकांशी बोलताना विचार करायची गरजच पडत नाही. दादासाहेबांच्या समोर जा आणि तुमच्या मनात काय असेल ते पटकन सांगून टाका, अगदी बिनधास्त. तो नक्की ऐकेल ना माझं? माझ्यावर विश्वास ठेवा. दादासाहेब आलेत, त्यांच्या रूम मध्ये आहेत, पण दादासाहेबांना कॉफी घेऊन जाते. थांबा, प्लीज देऊन येते.
तुझ्या लाडक्या बहिणीचं मैत्रीचं लग्न तर होणारच, पण ते लग्न पाहणं तुझ्या नशिबात नाही. जेव्हा चांगली बातमी येणार तेव्हा तिच्यासोबत एक वाईट बातमीही येणार आहे. कधी कुठे कसं सामोरं जायचं हे आत्तापासूनच ठरवावं लागणार. हाय दादा. हाय मनू. कॉफी. थँक्यू. दादा मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. बोलू? आजपर्यंत असा प्रश्न नाही विचारलास तू कधी. आज काय विशेष? तसं विशेषच आहे म्हणा, आपण म्हणजे माझ्या मनात काही आहे असं काही नाही आहे. म्हणून नक्की मुद्दा काय आहे? म्हणजे बघ ना, माझं एज्युकेशन तर झालेलंच आहे, करिअर पण सेटच आहे नाही का. मग आता काय पुढे काय? माझ्या भविष्याचा काही विचार केलायस का तू? म्हणून नक्की विषय काय आहे? दादा तू पण ना, मी इतकं सगळं बोलते, मला वाटलं स्वतःहून लग्नाचा विषय काढशील. असं जाऊ देत, मीच बोलते. आपण बोलूयात काय विषयावर प्लीज? एवढंच ना? ठीक आहे. आलं लक्षात. अरे पण लग्नासाठी मुलगा हवाय ना, त्याचं काय? त्या बाबतीत माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू जो कोणी निवडशील तो चांगलाच असेल. हा तुझ्या पाहण्यात कोणी असेल तर सांगून टाक. पाहण्यात आहे वगैरे असं काही म्हणता येणार नाही, म्हणजे नाही असंही अगदीच म्हणता येणार नाही. मीच त्याला भेटले असंही नाही म्हणता येणार. तू भेटलास त्याला असंही नाही म्हणता येणार. Who's that lucky guy? यशवर्धन. कोण यशवर्धन? यशवर्धन निखारगे. नाव ऐकल्यासारखं वाटतंय. नुकतेच आपल्या शाळेत गणिताचे शिक्षक म्हणून जॉईन झालेत. ओ अच्छा, म्हणूनच त्याला पहिल्या राऊंड मध्ये सिलेक्ट केलं. हा दादा असं काही नाहीये, त्यावेळी माझ्या मनात खरंच काही नव्हतं. त्यांच्या ब्रिलियंटपणामुळेच ते पहिल्या राऊंडलाच सिलेक्ट झाले. त्यानंतर त्यांच्या वागण्यामुळे, बोलण्यामुळे, त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे माझ्या लक्षात आलं, दादा ते खूप वेगळे आहेत. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर आय एम रिअली इम्प्रेस्ड. माझ्या आयुष्यात माझा लाईफ पार्टनर म्हणून आवडलेली पहिली आणि शेवटची व्यक्ती. म्हणून मी तुला आधीच म्हटलं ना, तू जो कोणी निवडशील तो योग्यच असेल. पण तुला आवडलेला मुलगा जर मला नाही आवडला तर एकाही क्षणाचा विलंब न करता मी लग्नाला नकार देईन. काय झालं? तू गप्प काय? प्लीज बोल ना काहीतरी. विचार करतोय. तूच मगाशी म्हणालास ना की मी ज्याला कोणालाही निवडीन तो चांगलाच असणार आहे म्हणून. मी त्याही पुढे काहीतरी बोललो होतो. म्हणजे तुझा या लग्नाला नकार आहे? हो. मी माझा निर्णय दिलाय. लग्नाला होकार दिला तर? मला माहित होतं तू नाही म्हणूच शकत नाहीस. मला सांग, तू लग्नासाठी मुलगा बघितलाय म्हटल्यावर लग्न कधी करायचं हेही ठरवलं असेलच ना?
इतकं सोपं नाहीये दादा. आता काय प्रॉब्लेम आहे? यशवर्धनच्या घरच्यांना पण मी आवडले पाहिजे ना. जर तसं घडलं तरच यशवर्धन माझ्याशी लग्न करतील, नाहीतर त्यांचाही या लग्नाला ठामपणे नकार असेल. दादा मला काहीच सुचत नाही, मी काय करू. त्याची काळजी तू नको करू. तुझ्या लग्नासाठी जे काही करायला लागेल ना, त्यासाठी तुझा भाऊ आहे ना. युजली कसं आहे ना, मुलाकडचे जातात मुलीकडे मागणी घालायला, पण मी जाणार आहे त्यांच्या घरी माझ्या लाडक्या बहिणीसाठी त्यांच्या मुलाला मागणी घालायला. आपण त्यांच्या घरचे होकार देतील नकार देतील ते मला माहित नाही, पण माझ्या बहिणीचं लग्न तिच्या आवडत्या व्यक्तीशीच होणार, हा माझा शब्द आहे. तुझ्या लाडक्या बहिणीचं मैत्रिणीचं लग्न तर होणारच, पण ते लग्न पाहणं तुझ्या नशिबात नाही.